श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। यापैकी आपले राहते घर आणि आपले देवघर हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत। देवघर ही अत्यंत महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते। देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघताना किंवा बघितल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे। घराबरोबरच देवघराचे महत्त्व देखील तेवढेच महत्त्वाचे असते। आपल्या घराला घरपण येण्यासाठी पूजा, पाठ, आरती, भजन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव असतो। त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागू शकतात। आता बघा, देवपूजा ही नित्यनियमाने केली गेली पाहिजे आणि तीही पंचोपचारे केली गेली पाहिजे। ज्यांना वेळ नाही त्यांनी म्हणजेच बघा, दोन्ही नवरा बायको वर्किंग असतात किंवा घरात एवढी कामं असतात की देवपूजेसाठी वेळ मिळत नाही किंवा देवपूजेचा कंटाळा येतो। अशा लोकांनी फक्त 2 मिनिटात पूजा जी आहे म्हणजेच कोरडी देवपूजा आपण याला म्हणू शकतो, ती कशी करायची आहे। ही पूजा केल्याने आपल्या घराला कोणतेही दोष लागत नाही, सर्व देवी देवतांचे आशीर्वाद लागतात। पण ही पूजा करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं, ती पूजा त्या नियमांचं पालन करून करावी आणि त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, देवपूजा करण्याआधी आपण काही गोष्टी घरामध्ये करतो। जरी तुम्ही वर्किंग असाल तरी काही किंवा तुम्ही गृहिणी आहात तरी देखील आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जागा वगैरे स्वच्छ करून मगच देवपूजा ही केली गेली पाहिजे। कारण असं करून आपण देवाला आपल्या घरात आमंत्रित करत असतो, जेणेकरून देवी देवता आपल्याला आशीर्वाद देतील आणि ते आपल्या घरामध्ये अखंड निवास करतील। कितीही घाई गडबड असली तरी छोटीशी का होईना दारामध्ये रांगोळी काढावी। रांगोळी काढता येत नसेल तर बघा, साचे वापरा, तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही प्रिंटेड रांगोळी मिळते जे शुभचिन्ह असतात, त्या रांगोळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर चिटकवून देऊ शकता। रोज देवपूजा करत असताना पंचोपचारे करावी, तसेच नित्यनियमाने नियमांचे पालन करून त्याप्रमाणे पूजा करतात त्यांची ही पूजाविधी तर होतेच, पण जे 2 मिनिटात देवपूजा करतात त्यांची हाती देखील अशाच प्रकारे पंचोपचारे झाल्यामुळे त्यांना ते दोष लागत नाहीत। त्याचबरोबर देवपूजा ही नित्यनियमाने केली गेली पाहिजे। तसेच पण काही गोष्टी, काही घरातील भाग जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात, जिथून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यांचेही नित्यनियमाने पूजन हे आपल्या हातून व्हायलाच हवे। छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण बरेच त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्यांना एवढं महत्त्व देत नाही। मग त्यामुळे आपल्या घरामध्ये देवपूजा करूनही केलेल्या पूजेचा आपल्याला लाभ मिळत नाही। घरामध्ये सतत पैशाची चणचण असते, कमतरता असते, घरामध्ये नकारात्मकता असते, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो। त्यामुळे घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडणं, कलह होतात, कोणाशी कोणाचं पटत नाही। आपण असं म्हणतो, मी तर खूप देवाचे करते तरी देखील माझ्या घरामध्ये या समस्या का आहे, आणि याचं कारण म्हणजे आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या देवपूजेच्या आधी करायची असते, ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याचं पूजन। कारण इथे आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करत असतात। ज्यांना सकाळी तेवढा वेळ मिळत नसतो त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस उंबरठ्याचं पूजन केलं तरी देखील चालेल। उंबरठ्याच्या दोन्ही साईडला हळदी कुंकवाची लाईन ओढून तुम्ही उंबरठ्याचं पूजन केलं तरी देखील चालतं।
हे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळतं। तुमच्या कुंडलीतील जे काही सूर्यग्रह असतात ते बलवान बनतात। त्यानंतर तुम्हाला दररोज एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करून हे जे पाणी आहे ते रोज नित्यनियमाने सूर्याला याचा अर्घ द्यायचा आहे। अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। हा जो उपाय किंवा सेवा आहे ती दोघा नवरा बायकोंनी केली तरी उत्तम आहे। कोणी एकाने करावी तरी देखील चालते। यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळतं। त्याचबरोबर आपल्या रोजच्या देवपूजेचा नित्यक्रम म्हणजे तुळशीची पूजा। त्यानंतर तुम्ही तुळशीची पूजा आपण कोरडी नाही करू शकत। तुळशीला पाणी नाही घातले तर ती सुकून जाईल। त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं आहे। हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या। त्याचबरोबर तुम्ही जर महादेवाची पिंड तुळशीसमोर ठेवत असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अगदी कमी वेळामध्ये या सेवा होतात, पण आपण त्याकडे बरेच दुर्लक्ष करतो। त्यामुळे महिलांना तुम्हाला कितीही काम असेल, तुम्ही कितीही बिझी असाल तरी तुम्हाला या गोष्टी तुमच्या घरासाठी किंवा घराच्या हितासाठी करायच्याच आहेत। तुळशीचे पूजन हे रोजच्या रोज देवपूजेचा एक भाग आहे। बरेच जणांच्या घरामध्ये तुळशीच नसते। तर देवांची पूजा करून तुम्ही तुळशीचे पूजन जरी घरामध्ये नाही केलं तरी देखील तुम्हाला तुमच्या घराला दोष लागतात आणि केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही। आता त्यानंतर तिथी देवपूजा करत असताना आधी सांगितल्या गोष्टींचा क्रम मागे पुढे केला तरी चालेल। आता ज्यांना हे नाही शक्य होत, त्यांनी पूजेचा कंटाळा येतो किंवा घरामध्ये कामं एवढी असतात की देवपूजा करण्यासाठी वेळच मिळत नाही, त्यांनी कोरडी देवपूजा कशी करावी? तर त्यांना मी सांगते की त्यांनी देवघरामध्ये अगदी मोजक्याच देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावेत, कारण रोज देवांची नियमित पूजा करण्याचे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फोटो ठेवा असं मी म्हणेन। त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश स्थापित केलेला असतो देवाऱ्यामध्ये। तसेच त्या कलशावरील जो नारळ आहे तो ओला असावा। आता या कलशातील पाणी जे आहे ते आपण आठवड्यातून एकदा तरी बदललं पाहिजे। त्यामुळे त्या कलशातलं तुम्ही पाणी मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तरी देखील चालेल। हा नारळ कोरडा राहता कामा नये, कारण तुम्ही ज्या कामासाठी हा नारळ पूजलेला आहे त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही आणि नारळाला कोंब देखील फुटणार नाही। कधी कधी नारळाला तडा जातो। आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने हा मंगल कलश पूजत असतो किंवा प्रस्थापित केलेला असतो। त्यामुळे रोजच्या रोज या नारळाला आपल्याला थोडं का होईना पाण्यात ओलं करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचा लाभ देखील मिळतो। आता देवी देवतांची कोरडी देवपूजा कशी करावी? तर कोरड्या देवपूजेची सुरुवात आपण आपल्या अशी करायची आहे की आदल्या दिवशी जी फुलं वाहिलेली आहेत ती सुकलेली असतात, ती काढून घ्यायची आहेत। सगळी फुलं काढून घ्यायची, पण तुम्ही अर्पण केलेली जी तुळस असेल किंवा मंजुळा असेल हे तुम्ही परत वापरू शकता, कारण तुळस कधीही शिळी मांडली जात नाही। कारण ज्यांना वेळ नसतो त्या ह्या चुका करतात आणि केलेले पूजेचे त्यांना फळ मिळत नाही। तसेच घरामध्ये नकारात्मकता पसरते। तुम्ही देवांची जेवढी कितीही देवांजवळ लावा, धूप अगरबत्ती लावा, आरती करा, तरी देखील तुम्ही जे सेवा केलेली आहे त्याचा लाभ होत नाही। त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी अर्पण केलेली फुलं असतील ती तुम्हाला काढून घ्यायची आहे। त्यानंतर देवघराची जी कोरडी स्वच्छता करून घ्यायची आहे। असं तुम्हाला वाटेल की आजूबाजूला थोडीशी रांगोळी पसरली आहे तर ती रांगोळी तुम्ही भरून घेऊ शकता। त्याचबरोबर देवघराच्या समोर भागात जर धूप असेल किंवा धुपाची घाण पडली असेल, धूळ साठली असेल तर तुम्ही ते देवघर पुसून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला रांगोळी काढणे रोज जमत नसेल तर अशा वेळेस कोणती रांगोळी काढावी जेणेकरून ती तुम्हाला रोज बदलणे गरज पडणार नाही। तर तुम्ही
वारांची रांगोळी न काढता तुम्ही स्वामी समर्थांच्या षडाक्षरी मंत्राचा जो आहे मंत्र श्री स्वामी समर्थ तो देखील काढू शकता, किंवा स्वस्तिक काढू शकता, श्रीराम काढू शकता. फक्त वाराची रांगोळी काढायची नाही. जर वाराची रांगोळी काढली तर तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन रांगोळी काढावी लागेल. आता बघा, तुमचं देवघर वगैरे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणतीही पूजा करायची असेल की ती आपण अग्नीच्या साक्षीनेच करतो. त्यामुळे देवघरातील दिव्यामध्ये तेल वाढवायचे आहे. तेल जरी थोडे शिल्लक असेल तरी 2-3 तास दिवा चालेल एवढं पुरेल तेल दिव्यामध्ये घालायचं. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. नुसता दिवा प्रज्वलित करायचा नाही तर दिव्याला आपल्याला पंचोपचारी पूजन करायचं आहे. या दिवशी दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्याचबरोबर धूप ओवाळून घ्यायचा. एखादं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला रोजच्या देवपूजेला, मग ती कोरडी असेल किंवा नियमाप्रमाणे असेल तर त्या पूजेला सुरुवात करायची. ज्यांना वेळ नाही त्यांनी देवपूजेचा कंटाळा येतो किंवा घरात कामं इतकी असतात ती देवपूजा करायला वेळ मिळत नाही, त्यांनी अशी देवपूजा करा. तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत. तुमच्या मनाला आणि घराला एक सकारात्मक ऊर्जा देखील लाभेल. आता आपल्याला कोरडी देवपूजा करायची आहे. ती 2 मिनिटात होते, पण ती देखील आपल्याला पंचोपचारे करायची. पंचोपचारे केल्यामुळे देवपूजा देवांना गंध अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण केलं जातं. पण अशा नियमांप्रमाणे पूजा करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. पण आपल्याला कोरडी देवपूजा करायची आहे. त्यासाठी काय करायचं की जे पण फोटो किंवा मूर्ती आहेत तुमच्या देवांच्या असतील त्यांना तुम्हाला अंघोळ घालायची नाही, तर त्यांना तुम्हाला कोरडी अंघोळ घालायची आहे. तर ती कशी काय, त्यासाठी तुम्हाला देवांची साठी फुलं घ्यायची आहेत. ही तुम्ही विकत आणू शकता किंवा तुमच्या घरातील बागेमध्ये फुलं असतील तर ती तुम्ही फुलं घ्यायची आहेत. एक फूल तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या फुलांची तुम्हाला देवांवरती जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे. पाणी म्हणजे गंगाजल वगैरे असेल तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे. कुठेही देवाच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे गंगाजल व पंचगव्य मिळून जाईल. त्यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता आणि ते शिंपडू घ्या. देवांना आपण आंघोळ घालतो तेव्हा एका देवाला आंघोळ घालतो. त्यानंतर देवांना आपल्याला कोरडं करावं लागतं. नंतर देवांची स्थापना त्यांच्या जागेवर करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागतो. पण ज्यांना अजिबात ह्या गोष्टी करणं शक्य नाही, ऑफिस लवकर जावं लागतं, तसेच घरात मुलांचं आवरून मग ऑफिसला जाण्याचं वेळ असते, त्यावेळेस देवपूजा न केलेली बरी. त्यासाठी मग देव जे आहे ते आपल्या देवघरामध्ये तसेच पडलेले राहतात आणि यामुळे आपल्या घराला दोष लागतो. अशा प्रकारे तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या देवांची कोरडी देवपूजा करू शकता. आता देवांवरती फुलांनी गंगाजल अर्पण करून झाल्यानंतर मग तुम्हाला देवांची उरलेल्या षडोपचारी पूजा करायची आहे. दुसऱ्या उपचारामध्ये येतं की देवांना गंध किंवा कुंकू अर्पण करणं. हे कुंकू तुम्हाला दुरून अर्पण करायचं आहे आणि फारसं देवघर घाण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण आपण कुंकू अर्पण करत असताना बऱ्याच स्त्रिया काय करतात की त्या वस्त्रावरती सांडतात. मग दुसऱ्या दिवशी हे सगळं करण्यासाठी, साफ करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यांचं देवघर आहे ते अस्ताव्यस्त दिसतं, पण देवघर हे आपल्या मनाला, आपल्या घराला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतं. यातून निघणारी ऊर्जा, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि वृद्धी येते. म्हणून देवघरामध्ये फारशी घाण होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हळदी कुंकू आपल्याला थोडं थोडं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपण ज्या अक्षता अर्पण करणार आहोत त्या देखील अगदी थोड्या अर्पण करायच्या, किंवा तुम्ही अक्षता ज्या आहेत त्या हातामध्ये घेऊन देवांजवळ न्यायच्या आणि त्या एखाद्या प्लेटमध्ये जमा करू शकता, जेणेकरून तुमच्या देवघरामध्ये अस्ताव्यस्तपणा होणार नाही. तांदूळ म्हणजे अक्षता. हे तांदूळ जर विखरलेले असतील तर तिथे मुंग्या लागतात. बऱ्याच मंदिरामध्ये देखील तुम्ही बघत असाल की आपल्याला हातात ते अक्षता आणि फुलं देतात, पण ते सगळं एका टोपलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये जमा करून देवाजवळ म्हणजे देवांच्या चरणी अर्पण करतात. असं केल्याने काय होतं की देवाजवळ
फारशी घाण होत नाही आणि आपल्याला केलेल्या सेवेचं फळ देखील मिळतं। त्यामुळे एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करू त्यावर समोर तुम्ही ठेवू शकता। त्यानंतरचा पुढचा उपचार येतो तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे देवांना फुलं अर्पण करणे। देवपूजा जी आहे ती फुलांशिवाय अपूर्ण आहे। मग ती तुमच्या घरातील फुलं असतील किंवा तुम्ही विकत आणलेली फुलं असतील, देवांना अर्पण करू शकता। बघा, रोज घरामध्ये पडणारे जे जोडपे आहे त्यांनी येताना देवांना फुलं आणली तरी चालतात किंवा तुम्ही आठवड्याभराची एकत्रितपणे फुलं आणू शकता आणि रोज ही फुलं देवांना अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारे तुळशीपत्र असतील किंवा मंजूळ असतील तर त्या देखील एकत्रित तोडून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी देखील चालतात, कारण तुळशीला कधीही शिळं मानलं जात नाही। त्यानंतरचा उपचार म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण करणे। तसेच नैवेद्याची वाटी असेल किंवा पाणी भरलेला जो तांब्या असेल तर तुम्ही रात्री धुवून स्वच्छ करून ठेवू शकता, जेणेकरून तुमची सकाळी फारशी धावपळ होणार नाही। कारण जरी आपण देवांची कोरडी देवपूजा करणार असलो तरी फुलं बदलणं, नैवेद्य बदलणं हे तर आपल्याला करावंच लागतं। त्यासाठी पूर्वतयारी केली तर तुमची देवपूजा जी आहे ती अगदी 2 मिनिटात होते, नाहीतर या गोष्टींमध्ये देखील तुम्हाला बराच वेळ जातो आणि देवांना नैवेद्य अर्पण करणं तितकंच महत्त्वाचं असतं। नाहीतर आठवडाभर साखर किंवा खडीसाखर तुम्ही देवासमोर ठेवली आणि ते किडे खातात, तुम्ही बघितलं नाही तर अशा प्रकारची पूजा तुम्ही जर केली तर दोष लागतात। तुम्हाला जर कोरडी देवपूजा करायची असेल तर या महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण आपण रोज जेवण करत असतो त्यासाठी वेगळं अन्न आपण बनवत असतो आणि देवांना किमान रोजच्या रोज आपण साखर तरी किंवा एखादा बर्फीचा तुकडा किंवा जे गुळाचा तुकडा असतो तरी आपण केला पाहिजे। ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही की देवाचा रोजचा नैवेद्य आपल्याला रोजच्या रोजच बदलायचा आहे, तो शिळा ठेवायचा नाही। देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही मुलांना किंवा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता। ते पाणी देखील तुम्ही स्वतः प्यायलं तरी चालेल। देवपूजा झाल्यानंतर देवासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढावी। रांगोळी तुम्ही वाराप्रमाणे काढली असेल तर ती तुम्हाला रोजच्या रोज बदलावी लागते। तुमच्याकडे जर ती नसेल वाराची रांगोळी तरी तर कोणतीही तुम्ही रांगोळी काढू शकता। आता बघा, ही तुम्ही देवपूजा अशीच कोरडी करणार का नेहमीच? तर नाही। बघा, तुम्हाला जेव्हा सुट्टी मिळेल महिन्यातून त्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस सुट्टी असेल तेव्हा त्या नियमांप्रमाणे देवपूजा देखील करायची आहे। सांगितल्याप्रमाणे घरातील कुलस्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी पूजा केली तरी चालते, कारण आपल्याला जे काही करायचे आहे किंवा जे काही आपण करत आहोत ते देवांमुळेच आहोत। त्यामुळे आपल्याला घरातील महत्त्वाचे स्थान आणि आपले श्रद्धास्थान असलेल्या देवपूजेकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही। मग तुम्ही ती 2 मिनिटाची कोरडी देवपूजा करा किंवा नियमाप्रमाणे देवपूजा करा, मात्र तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने व्हायलाच हवी पूजा। घरामध्ये अडचणी असतील, ज्या काही स्त्रियांची मासिक धर्म असतो किंवा तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर अशा वेळेस मात्र तुम्ही देवपूजा केली नाही तरी चालेल। यामुळे तुमच्या घराला काही दोष लागणार नाहीत, कारण सुतकामध्ये देवपूजा ही वर्ज्य असते, म्हणूनच सुतकामध्ये देवपूजा करू नये।